गणेश क्रिकेट संघ वलप या संघातील सर्व सभासद आणि खेळाडू यांच्या वतीनं त्यांचे स्वागत. दोन मिनिटं मैदानाकडे अप्रतिम स्पर्धा आपण बघितलेलं वलप गाव या गावामध्ये क्रिकेट बंदरी म्हणून ओळखली जाणारे हा गाव. या गावात अजूनही एक स्पर्धा मित्रांनो होणार आहे. येत्या 17 ते 21 तारखेला एक मोठी प्रकाश झोतात स्पर्धा आपण पाहणार होता. परंतु आज या गावात श्री गणेशाच्या रजनी स्पर्धेचं हे भोलेनाथ पाटील सरपंच त्याच्यामध्ये सहर्ष स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचे घेऊन त्यांना मैदानाकडे गेम होतं आणि संजय माळी या गावचं नवीन जावई होणार आहे. ही सांगणं आपल्या प्रेक्षकांना फार गरजेचं असणार आहे. तर या घरच्या रस्त्याचं आपल्या सासवडीच्या मैदानावर चांगलं खेळ करावं लागेल संजय माळीला. त्या अर्थानं संजय माळीला पहिला षटक टेकला आणि धाव फलकावर धाव संख्या 7. साहेबांची भाजी बसती संजय माळी यांच्या नातेवाईक नवीन नातं परंतु त्या आपल्या मैदानावर असतातच त्यांच्या आयोजनामध्ये चांगलं काम करत असताना शेवटी गेली काढला आहे. शेवटी जातोय लॉंग त्याच्याकडे थोडंसं करा चित्रीकरण. तोपर्यंत फलंदाजाने घेतला फायदा. उच्च धावण्याचं रूपांतर 2 धावांमध्ये बरोबर धावफलकावर धावसंख्या 9 धावा धावफलकावर आहे. पहिला षटक समाप्त त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात. उमेश चिमाली या गोलंदाजाला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी काढून काढल्यात. एका गोलंदाजी बघितली तर चांगलं जबरून ठेवण्याचं काम केलं या सर्विस संघातील फलंदाजांना. 2 गाडवार 2 धावा असेल परंतु पंचांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही आहे. दबाव आणण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसता नाही. सुरेख निर्णय चेंडू मात्र कुठल्याही प्रकारची धाव न घेता निर्धाव चेंडू धावफलकावर 9 धावा. 9 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा उमेश कुमार याचा पुढचा चेंडू कदाचित चेंडू हजराबाद खेळण्याचा प्रयत्न चेंडू मीड विकेट क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु केवळ चांगला चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या म्हणजे 9. केवाले विरोधात केवाले विचार केला तर केवाले संघाचा अजून एक नाव नक्कीच घेऊन हा चेंडू क्षेत्राकडे चालतात. एक तोरण म्हणून ज्याचं नाव आहे केवाले गावचा अवघडात काँग्रेस बाजूचे सदस्य म्हणून अंचल पालकर स्पर्धेचा या सामन्याचा खेळ या मैदानावर त्यांचं स्वागत असेल. कारण दुसरे षटक चालू गोलंदाज उमेश चिमाली अप्रतिम गोलंदाजी चेंडू मात्र मोठा सरकारने प्रयत्न केला आहे. चेंडूवर फलंदाज खेळबाज विकेट क्रमांक दुसरा अर्थातच दुसरी सफलता मिळाली आहे केवाडी संघाला. पारितोषिक आलेलं आहे. बक्षीस आलेलं आहे. जर विकेट हॅट्रिक पटकावली कुठल्याही गोलंदाजानं तर सँडी पालकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. सँडी पालकर म्हटलं तर आहे जबरदस्त पंच म्हणून ज्याची ओळख आहे मेरे गुजरे शहरामध्ये त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी. क्रिकेटच्या आयोजनाने सुरेश स्पर्धा आपण पाहत आहोत या मैदानावर आणि या मैदानाचा नक्कीच वारंवार उल्लेख करायला वानखेडे स्टेडियमची आगमन करून देणारा हे मैदान नैसर्गिक दृष्टिकोनातून हा मैदान तयार झाला. चेंडू निर्धाव कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे चेंडूवर. अशा पद्धतीनं दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि एकूण धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. उमेश माळीचं कौतुक करावं लागेल. उमेश माळीनं दुसरे षटक टेकलं आणि धावा खर्च केल्या फक्त 2 आणि सफलता मिळाली 1. 2 षटकाची समाप्ती 2 बाद 9.
सुधीर पाटील याची सुधीर पाटीलसाठी सुवर्ण संधी असणार आहे. जर आपण बॅक दोन षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस राकेश पाटील यांच्याकडनं. राकेश पाटील ही योगदान देत आहेत, या स्पर्धेसाठी समर्थन देतात, मनोबल वाढवण्याचे काम करतायत. ते एका बाजूला कांचन पालकर आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम करतात. जिथे बॅटरीसाठी 500 रुपये. राकेश पाटील बॅटरीत दोन षटकारांनी 500 रुपये. संधी पालकर यांच्याकडनं जिथे बॅटरीसाठी 500 रुपये. बक्षीसची पहिला बदलाबार 4 धावांसाठी धावसंख्यावर धावसंख्या 13 पाहायला मिळते. 13 धावसंख्या, एकूण धावसंख्या 13 आपण पाहत आहोत. गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि तिसरे षटक घेऊन येतो संजय माले. संधी असणार आहे कांचन पालकरने लावलेलं विजय बॅटरीसाठी 500 रुपये. संधी असणार आहे सुधीर पाटीलसाठी बॅटरी बॅट दोन षटकासाठी राकेश पाटीलने लावलेला 500 रुपयाच्या बक्षीसचा. अप्रतिम सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो? क्रिकेट म्हणजे क्रिकेट पाहायला मिळते. एकाग्रता हेड पॉईंटच्या केंद्रामध्ये 4 धावांसाठी क्षणाला ज्या प्रकारे सगळ्या घटकांनी धावा कमी आल्यानंतर आता मात्र पवित्र घेतल्यानंतर संजय माले कमबॅक करतोय, वापसी करतोय. चौकार मारल्यानंतर बॅक टू बॅक दोन चौकार मारल्यानंतर धाव एकूण धावसंख्या 17. तिसऱ्या षटक चालू असताना 17 धावसंख्या 13 विरुद्ध बडगे असा हा सामना रंगतो. या बॅटला घेण्याचा प्रयत्न करतो आहे पंच जावेदकरांचा. अर्थात स्ट्राईक केलीचा इशारा एक नावाजलेले पंच मित्रांनो आपण पाहत आहोत. जावेद फरेस्टर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मैदानाला त्यांची उपस्थिती अचूक निर्णय पाहायला मिळतो. आणि दुसरे पंच रवी पाटील आणि सुनील पाटील वेगवेगळ्या स्पर्धेसाठी लाभलेले पंच. पावलांचा मारा चुकलेला दिसतोय संजय मालीचा. आणि हा नक्कीच बॉल अर्थातच घोषित केला मार्गला तयार संजय माली. तिसऱ्या षटक चालू असताना धावफलकावर धावसंख्या कमी धावांमध्ये 18 धावा आतापर्यंत. जमिनी 5 क्रमांकावर स्ट्राईक चेंडिंगचा इशारा येतो आहे. संजय माली दिशा भटकताना दिशा हीच गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. बरेच प्रेक्षक या परिसरातले सामन्याचा आनंद लुटत आहेत. मच्छिंद्र माले आणि सूरज पारकर यांच्याकडनं विजयासाठी 1,000 रुपये खैरात परंतु बक्षीस पटकावणार की नाही हेही पाहण्यात गरजेचं असणार आहे. आणि पाहत आहोत जरी मोदी सरकारने नोटा बंद केल्या नवीन नोटा पाहायला मिळत आहेत. या एका 2 महिन्यात नोटा बंद करून फार मोठे निर्णयांना सुधारच्या आपल्या सामान्य नागरिकांची फार गती झाली होती. विश्वास कमी परंतु उत्साह जास्त. प्रभाकर पालकर प्रेशर गडबड टाकण्याचा प्रयत्न करतात परंतु पंच आमचे तेवढे सदस्य कुठल्याही प्रकारचं गडबड घेणार नाहीये. पंच फार क्वालिफाईड पंच आहेत. चेंड वेगळा निर्धाव धावफलकावर धावसंख्या स्थिर 19 धावा. तिसरे षटक संजय माली या चरणामध्ये घेत असताना आपल्या कौतुक करावं लागेल. आपण चांगले चांगले गीत सादर करतायत. कधी कधी मध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत व्हावं जेणेकरून आपण इतिहास
इतिहास विसरता कामा नये. कारण 3 षटकांची समाप्ती आणि धावपलकावर धावसंख्या 45. एकूण या गोलंदाजाचा विचार केला संजय मालीने दुसरे षटक फेकलं 14 धावा करतो. संजय मालीने पहिले षटक फेकलं 7 धावा. उमेश कुमारीने मात्र अप्रतिम षटक फेकलं. त्या षटकामध्ये 2 धावा करतो. 1 सफलता. एकूण धावपलकावर 2 बाद 25. 3 षटकांची समाप्ती. पूर्वार्धाचा खेळ चालू पडवे विरुद्ध सेवाली असा हा सामना आजच्या ऋतूतला 5वा सामना. परंतु प्रेक्षक वर्ग तेवढ्याच गरजेनं पाहुण्या येणारे 12 चेंडूंचा पूर्वार्ध बाकी. या 12 चेंडूमध्ये फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करणार आणि या वांकेले स्टेडियमवर गोलंदाज आपला अधिराज्य गाजवणार धावतं बघा ऐकवण्यासाठी निवडतोय. आपल्या धावसंख्या धावपलकार आपल्या भविष्यकाळ 25 धावा. आपल्या पहिल्या संजय माली जबरदस्त गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली आहे. अप्रतिम 25 धावा 34 षटक. हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मनगटी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना. चांगली गोलंदाजी माझ्या मैदानावर व 5व्या सामन्यामध्ये केवळ संघाचे पाहायला मिळते. विशाल माली गोलंदाजीच्या बोलावर वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संधी कोडे ते षटक घेऊन धावा धावसंख्या धावपलकावर लागू केल्या. पण पाहतो ज्याच्या वेळेस फलंदाज ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतो त्याच्या वेळेस नक्कीच मोठ्या फटकेच्या शोधामध्ये असतो. म्हणजे यावेळेस सप्लाई गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू नक्कीच पुढचा चेंडू ठरला असता परंतु यष्टीरक्षकाचं बॅकअप चांगलं मिळालं नाही आहे. आणि एकदा आता मात्र धावपलकावर वाढली जाते आहे. धावसंख्या धावपलकावर 16 धावा 26 धावा. याच्यामध्ये आपण दोन्ही पाहू शकाल अलंकार पाटील आणि सुधीर पाटील. जर कलंक फलंदाज अजिंक्य पाटील आणि निखिल मात्र कामगिरी केली नाही आहे. फर्स्टमध्ये बाद झाले आणि त्याच्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज आपण खेळपट्टीवर मैदानाच्या सेंटरवर पाहू शकाल. हा चेंडू सुधीरसाठी जबरदस्त चेंडूची फेकी. धावसंख्येला आकार देण्याचं काम यावेळेस मात्र करता येत नाही पाडवे संघाला. याचं मात्र कारण केवळ संघाची गोलंदाजी दमदार होताना दिसते या पूर्वार्धामध्ये. त्याची निर्देशाची समाप्ती आपण पाहिली. संजय माळी याने पहिलं षटक फेकलं होतं. हा चेंडू आउटसाईड काही काळ चेंडूमध्ये होता. फलंदाज बॅक टू द पवेलियन. संघाचा संघनायक संघाचा भूपती तंबूच्या असला सुधीर पाटील. नाही कुणापुढे वाकला नाही कुणापुढे जिंकला असा मर्दमराठा आमचा शिवरा एकला. 19 फेब्रुवारी आपण पाहतो थाटा माटाना जयंती अवघ्या महाराष्ट्रामध्ये रविवार आज साजरी केली जाते आहे. त्यांच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज आपण संगीत ऐकलं. धावसंख्या धावपलकावर 34 धावा 14 षटक मार्गदर्शक आहे. पहिले षटक फेकलं होतं संजय माले. आता अनुभवी खेळाडू पहिलं षटक फेकलं होता 7 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पहिला उमेश माले जबरदस्त गोलंदाज 2 धावा खर्च केला होता. तिथे विचार करा मॅनेजर पॉवर दिली षटकांचा 9 धावा गमवता आला होता या पाडव्या संघाला. त्याच्यानंतर फ्लाईंग स्टार्ट दिलाला पाहिजे होता तर फ्लाईंग स्टार्ट पाहिजे 2 षटकामध्ये दिलेला नव्हता. त्याच्यानंतर प्रयत्न चांगले केले होते सुधीर पाटील या फलंदाजांना 2 चौकार धरून लावले होते. परंतु मोठी कामगिरी मोठी साकारता आली नाही या फलंदाजाला. धावसंख्या धावपलकार आपण पाहू शकाल 26 धावा धावसंख्या धावपलकार लागली आहे. 34 षटक मार्गदर्शक आहे. नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलं आहे. संदीप पालकर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू आडव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजी सप्लाई गोलंदाज चाराची आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडूची समाप्ती 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या मात्र धावपलकावर 26 धावा.
आणि अतिशय 4 सेकंदाच्या संपल्या धावपंच्या धावपण करावी लागली आहे 26 धावा जर विचार केला तर नक्कीच 7.5च्या सरासरीनं एवढंच मात्र इतका रन आपण पाहू शकाल अतिशय संयमी सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये त्यानंतर पावरच्या षटकामध्ये केली होती पाडकर संघाला म्हणजे सुरुवातीवर मात्र कायम गेला या केवळ संघाला या पाडकर संघाला 5 षटकांचा सामना 30 मिनिटं संपला शेवटचे 7 चेंडू शेवटचं षटक डेटवर गोलंदाज प्रभाकर पालकर पहिला चेंडू नक्कीच पडल्यानंतर थोडी अडचणी होती पंचांचा विचार आहे लेकाईच्या सोबत बॅक कट नक्कीच बॅक कटच्या स्वरूपामध्ये नक्कीच धावचा विचार केला तर फलंदाज कोट्यामध्ये याच्याने धावसंख्या धावपंकावर 27 धावा 27 धावा धावसंख्या धावपंकामध्ये शेवटचं षटक आहे डेटवर हनामारीचं षटक 5 चेंडूचा खेळ बाकी चेंडू हव्यामध्ये डोका फलंदाज बॅटमध्ये पळवले एवढंच मात्र नक्कीच पार्टिस झाले तर आपण शकाल मच्छिंद्र माली आणि सूरज पालकर सँडी पालकर यांच्याकडनं विकेट ॲट्रिकसाठी 1000 रुपयाचं पार्सल फी सँडी पालकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पार्सल फी करून इतकंच सफलता घेता आली आहे गोलंदाजाला अद्याप आणि धावसंख्या आता मात्र धावपल करा पाहू शकाल 28 धावा धावसंख्या धावपल करावी लागली आहे जर पाहिलं तर गोलंदाज त्यांचं पूर्वार्धामध्ये दाखवलं केवळ संघाला अतिशय चांगली गोलंदाजी दोघं मारा तिथे मारा या पूर्वार्धामध्ये केला आहे ज्या प्रकारे फलंदाजी व्हायला हवी ती पडके संघाची फलंदाजी वापरण्यासाठी एका पहिला सुधीर पाटीलसारखा फलंदाज अजयसारखा फलंदाज या पडके संघामध्ये अजिंक्य पाटीलसारखा फलंदाज या पडके संघामध्ये असताना नक्कीच पडके संघाला 28 धावेवर अद्याप रोखून ठेवला आहे त्यामध्ये केवळ संघाला ती अतिशय चांगली गोलंदाजीचा लेवल अप केला या पूर्वार्धामध्ये केवळ संघाने हा चेंडू हवेमध्ये बराच चालय सुरक्षित चेंडू काढले अजून एक झटका पडके संघाला शेवटचं चेंडू शिल्लक आहे 25 नक्कीच शेवटचं चेंडू शिल्लक आहे 25 चेंडूचा खेळ संपला 5 षटकांचा सामना हा चेंडू ऑनसाईडला नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आहे एकच धाव गमावण्यात एक लागला आहे पूर्वार्ध संपला आहे नक्कीच पूर्वार्धाला पूर्णविराम लागला आहे आणि धावांची इन्व्हेस्टमेंट आपण पाहू शकाल 29 धावा गुंतवल्या जातात त्या पूर्वार्धामध्ये आणि 30 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे या केवाड्या संघासमोर सामना शेतकऱ्यांचा पहिला सामना डोंगरेचा वाडा पक्ष डोंगरे दोन संघामध्ये दोन कॅप्टन टॉस यायचा आहे डोंगरेचा पाडा आणि पुरेका डोंगरे संघाचा कॅप्टन आपण टॉस या दोन ऑलरेडी 4 सत्तर सामना असेल आणि रिडगर संघ आपल्या कॅप्टनच्या आधी संपर्क साधला पाठवा रिडगर संघ आपला कॅप्टन असेल त्यांच्या आजूबाजू पाठीशी लगेच सुभाष
सुरुवात यावेळेस मोठा सुरुवात आपला धावशांच्या धावपकावर 29 धावा जोडल्यात आणि 30 धावांचा एक मापक आव्हान ठेवलं आहे त्यांनी केवळ संघासमोर 29 धावांची गुंतवणूक केली आहे 30 धावा जमवायच्या त्या उत्तरार्धामध्ये आहे 30 चेंडू आणि 30 धावा 7च्या सरासरीनं यावेळेस मात्र धावसंख्या जमवायची आहे केवळ संघाला या उत्तरार्धामध्ये कोणता संघ नक्कीच उच्च भरारी घेणार कोणता संघ या सामन्यामध्ये शिरकाव करणार ते ऐकूया आपण आणि सारखी समालोचक एक उत्कृष्ट सुस्पष्ट मराठीचे समालोचक आमच्या रवी म्हात्रे दिवाल याच्या आवाजात हॅलो याच दरम्यान डोंगरवाडा संघ शेवण पडके यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो असेल तर पंचवीस आरबीसाठी शेवण पडके वीज कमांडो टॉप दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना तिरंगा मुंबईपक्षाचा गावदेवी डोंगरेचा पाडा आहे 2 संघामध्ये 4 सेकंद 24 चेंज केला असेल आणि विटगट संघ आपला कॅप्टन आजीकडे संपर्क साधण्यासाठी पाठवतो विटगट संघ दिवाल मात्र धन्यवाद प्रवीण धन्यवाद शुभाच्या पर येणाऱ्या मैदानाकडे बघितलं तर फलंदाजांना विनंती असेल आता लवकर फलंदाज मैदानात थांबायचं आहे शिवानी संघाला विनंती असेल एक छोटंसं आव्हान छोटंसं धावांचं आव्हान लक्ष समोर ठेवलं अवघ्या 30 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकामध्ये 30 धावा म्हटलं तर सरासरी बघितली तर 6 धावांची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला लागतं या शेवट म्हणजे थोडा लवकर याचं पावसासाठी डुंगराव पक्ष गावडी धनुवाडा बीच साईड मॅच पोलीस संघाने पहिला सामना एकतर्फा जिंकला आहे पाहूया दुसऱ्यांचा पहिला सामना एक बाजूला तिरंगा डोंगरे दुसऱ्या बाजूला गावदेवी ढोंगऱ्याचा बडा पोलीस संघ लाडकीचा कॉल करते अभिनय एटी पाटील अभिनवांच्यावर एटी पाटील त्याला विनंती करतो की आपण सुभाष ते न्यायाधीशाचा कॉल करा धन्यवाद प्रवीण फलंदाजांना पाठवायचं लवकर विनंती असेल करणारा संजय माली यांना विनंती असेल आपले फलंदाज लवकरात मैदानात पाठवा अगर एटी पाटील सुभाष नागरिक टॉप सुंदरे आणि चंद्रेचा पाडा कच्ची आणि एका बाजूला शेवट पडते आता टॉप हे नक्कीच बोलणाऱ्या मैदानाकडे शुभेच्छा बघितलं कमी धावेचा लक्ष असणार आहे तर असे म्हटलं जातं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं मित्रांनो गेम इज नॉट आपण बघितलं तर मॅन इज नॉट फॉर विदाउट रोटीन मॅन इज नॉट फॉर विदाउट रोटीन आणि मॅन इज रिअल फॉर विदाउट ड्रीम आणि विचार स्वप्न आणि आपल्याला महत्त्वाच्या पाहावी लागेल स्वप्न पाहावं लागेल या मैदानावर जरी धावसंख्या कमी असते तरी कडवे संघाला जर चांगली गोलंदाजी केले तर आपण या सामन्यामध्ये पोहोचू शकतात चांगलं खेळ करावं लागेल एखादा चांगला खेळ आपण केला कुठल्याही संघानं तर आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत जिवंत राहू शकतो काय होणार या बघायला मराठी आजच्या रजनीतला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण प्रवीणकडे करणार आहोत मराठीसाठी या सामना सुरू होणं पाहिजे एवढ्या 30 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना गोलंदाज चालण्याचा गोलंदाज युनिट मात्र तर चालण्याचे फलंदाज मात्र मैदानात उमेश माले आणि दत्ता मालिया माले आणि दत्ता पाटील उमेश माले एक अष्टपैलू खेळाडू एवढं काही केवाडे गावामध्ये अप्रतिमपणे का पहिल्या चेंडूवर पॉईंट केंद्राकडे मारलेला हा खडखडीत चौकार फलंदाजांची सुवर्ण संधी असणाऱ्या शहाण्णव पालकर यांनी जर फलंदाजाने एका फलंदाजाने 25 धावा काढल्या तर 500 रुपये परंतु धावसंख्येची गरज असणाऱ्या 30 25 धावा जमवणे कठीण असणाऱ्या एका फलंदाजाला 25 धावांची जर खरेदी केली तर 500 रुपयाच्या 25 प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाच्या 25 मच्छिंद्र महाले आणि सूरज पालकर यांच्याकडे प्रत्येक षटकासाठी 100 रुपये चेंडू पंचायती कुठल्याही प्रकारचा इशारा दिला नाही याचा अर्थ अप्रतिम चेंडू फेरी आहे हा गोलंदाज निखिल म्हात्रे या फलंदाजांना
पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू निघायचा आपण बघितलं मागच्या सामना ज्या ठिकाणी खेळण्या विरुद्ध आपण जो सामना बघितला मित्रांनो अवघ्या कमी धावसंख्येची गरज असताना सुरेख गोलंदाजी केली होती परंतु या ठिकाणी पॉईंट चित्राकडे दुसरा चौकार पाहायला मिळतोय तो म्हणजे उमेश माडीच्या माध्यमातून सामना बघितला अवघ्या 37 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं पेरणे आणि दुसरे या दोन संघादरम्यान त्या ठिकाणी दुसरे संघाने एकाच पंधराचं आव्हान करताना तो सामना विजयी केला होता सामना जिंकला होता फक्त पाहूया तो समीकरण की विजयाची घोडदौड अर्थातच तो विजय ज्या प्रकारे दुसरे संघाने संपादित केला होता तो विजय एखादा कदाचित सर्व संघ करेल की नाही ही शंका तमाम खेळाडूंच्या मनात निर्माण झाली असेल या पुन्हा एकदा चौकारानंतर दोन पुन्हा एकदा बॅक टू बॅक रिव्हर्स स्किल खेळण्याचा प्रयत्न केला आहे फलंदाज उमेश कुमारीनं असफल ठरला प्रयत्न चेंडू मुद्दा फेकला एकूण पहिला जगत समाप्त आणि धावसंख्या बदलाव संख्या 3 धावांची गरज पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक चांगला आणि 8 धावा धावसंख्यावर पाहायला मिळता होता तमाम खेळाडूंची या सामन्याचा आनंद लुटता येतो त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं असणार आहे आणि प्रेक्षक नसेल तर कोणत्याही स्पर्धा कुठल्याही आयोजनाला ठिकाणी शोभा येत नाही अशी वाटणार ते प्रेक्षक वर्ग आयोजकांची कौतुक करावं लागेल आयोजकांनी केलेली मेहनत पूर्णपणे म्हणून सफल ठरली आहे या मैदानावर राष्ट्रीय भोलेनाथ पाटील साहेब सरपंच ज्यांच्या नावाने सरपंच ट्रॉफी अर्थात सरपंच षटक या मैदानावर अंकुश पाटील असलेला सहकारी दुसरे मुख्य आयोजक रवी पाटील असलेला यांनी केलेली खरी मेहनत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेली मेहनत निश्चित सफल ठरले या मैदानावर कॉन्फरन्स स्टेडियम मैदान वलप आणि या वलप मैदानावर सुरेख सामने पाहायला मिळाले आजच्या रजनीतला हा 5वा सामना अर्थातच पहिल्या गणितला शेवटचा सामना 10 संघ आजच्या रात्रीमध्ये केले जाणार आहेत आणि या 10 संघामधला अर्थात शेवटची पहिल्या फेरीची लढत पाहता होतो ती म्हणजे पडगे विरुद्ध शेवाले संघासमोर 20 धावांचं आव्हान समोर ठेवलंय पडगे संघानं त्यामध्ये पहिला षटक समाप्त 8 धावा धावफलकावर गोलंदाज सुयोग गोहिलचा चेंडू पहिला आणि तो चेंडू फेकलाय धाव वडगावचे परेश पाटील यांनी 32 लावलेल्या नुकतीच लगातार 2 विकेट असतात या चेंडूवर जर सुयोग गोहिल उर्फ गुल्लो यांनी जर हा विकेट पटकावला अर्थातच फलंदाजाकडे बाद केला तर त्याला 532 परेश यांच्याकडनं देण्यात येणार आहे पाहूया फलंदाज बाद झाला आहे त्याची कडाई तर चांगली खेळायला होती या फलंदाजाने दाखवली फलंदाज दत्ता पाटीलनं खेळाडू होती पाहायला मिळाली या खेळाडूकडनं सरळ मैदानाच्या बाहेर बॅटची पुण्यात एक कडा लागल्यानंतर बाद झाला हा फलंदाज झेलबाज स्वरूपात आणि फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज मैदानात मात्र येतो आहे संजय माली आजच्या पहिली खेळाडूंची गणना असणारा केवाडी संघ आहे संजय माली मैदानावर येतोय ज्याने राजीव गांधी मैदानावर मॅन ऑफ द सिरीज रेफ्रिजरेटर कपात ज्याचा मानकरी ठरणारा हाच तो संजय माली आणि तो संजय माली येतो मैदानावर पहिल्या प्रकारची कामगिरी करून धावफलकावर धावसंख्या 8 दुसरे षटक चालर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट बरेच त्यांच्या बक्षीस पटकावण्याची संधी असेल योग कधी अशी बऱ्याच लागतो चेंडू धावसंख्या स्थिर अर्थातच चांगली गेली आहे 8 धावांवर 8 धावा लागल्या धावफलकावर 30 धावांची फक्त गरज आहे कमी धावसंख्येची गरज अर्थातच प्रति षटकामध्ये 6 धावांची सरासरी असताना फक्त धावफलकावर आपण पाहतो दुसरं षटक झालं 8 धावा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत या स्पर्धेचा गोडबने आनंद लुटताना खेळाडू प्रेक्षक वर्ग स्टेडियम घेता नैसर्गिक रूप लागले या मैदानाला तयार करणं या मैदानाचा विस्तार केला या मैदानावर फार मोठे खड्डे होते निर्माण होते सुभाष कडे हा आउटफिट फार खराब होती मैदान फार खराब होता या ठिकाणी मोठमोठ्या
हानी होत्या परंतु या ग्रामस्थांचं कौतुक करावं लागेल की या ठिकाणी सुसज्ज मैदान निर्माण केलं आहे आणि हा मैदान बघितलं तर रायगडमध्ये खरंच एक नंबरचं मैदान आपल्याला पाहायला येतोय नैसर्गिकरित्या उमेश कुमारीची यश निर्वस्त आता त्रिफळाची बाजाला उमेश कुमारी आणि दुसरी विकेट मिळवली पडगी संघाला संगीतातून खऱ्या अर्थानं ज्याने पाहण्यामध्ये दिवे लावले मित्रांनो साईबाबा फकीर म्हणून खरोखर ओम साईराम साई श्रद्धा कधोरी त्यांचं नाव घेऊन थोडीसे दैवात थोडी नगरी प्रसिद्ध झाली संपूर्ण महाराष्ट्रात साईबाबा मुलं साईबाबांना एका सुभाष पाटील साईबाबांना एकाने विचारलं बाबा तुम्ही खाली पाहत असता कधी तुम्ही एक त्याच्या गोष्टीवर किंवा कुठल्याही स्तरावर बसत नाही आहे साईबाबाने एक चांगलं उत्तर दिला बेटा मला कधीच खाली पाडण्याची भीती नसते म्हणून मी खाली बसतो असं उत्तर दिलं होतं साईबाबांनी तर 20 मिनिटांचा कालावधी असणार आहे आपल्याकडे 20 मिनिटाच्या आत इनिंग संपवणे फार गरजेचं असणार आहे वडिया माझ्याकडे मित्रांनो 2 मिनिटांची समाप्ती आणि धावपलचा फक्त आणि दुसरे षटक चालू असताना 9 धावा मात्र चेंडू बिलकडला लॉंगॉफकडे चेंडूवर 1 धाव मिळाली 1 धाव 2 षटक समाप्त आपण बघितलं तर 25 मिनिटांची त्यामध्ये आपले 10 मिनिटं खर्च झाले आहेत फक्त 15 मिनिटं आपल्याकडे अवधी असणार आहे आणि आपल्याला ताब्याची असणार आहे वेळेची काही झुमाणी वेळ कुणालाच थांबत नाही मित्रांनो आपण महाभारत बघतात त्या ठिकाणी पहिलाच वेळ बनाई समय हो नेहमीच आपल्याला बघितल्यानंतर पहिला चक्र यायचा सांगायचं समय समय कुणाला थांबत नाही वेळ कुणाला थांबत नाही आणि तो वेळ कुणासाठी थांबत नाही रजनी स्पर्धा आहेत आपण सहकार्य करणे फार गरजेचं आहे दुसरे षटक चालू आणि 10 धावा धावपलकावर योग भोईच्या माध्यमातून सुरेश गोलंदाजी करत असताना चेंडू संजय मारीसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संजय मारीचा सफल झाला नाहीये त्या ठिकाणी चेंडू जातोय 1 धावेसाठी मिळाली 1 धाव एकूण 2 षटकांची समाप्ती आणि धावपलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत की फक्त आणि फक्त 11 धावा म्हणजे सुभाष विचार केला तर 6 धावांची सरासरी कायम राखावी होती गरजेची होती ही गरज पूर्ण झाली नाही फलंदाजांची सगळे कामगिरी केले कौतुक करावं लागेल निखिल मात्रेचं कौतुक करावं लागेल सुयोग गोलंदाज तर अतिशय कौतुक करावं लागेल अप्रतिम गोलंदाजी घेतली आहे 2 विकेट 3 धावा 2 सफलता घेऊन या ठिकाणी 3 धावा देणारा हा गोलंदाज सफल गोलंदाज ठरला आहे ज्याने 2 षटकांची समाप्ती आणि धावपलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत फक्त आणि फक्त 11 म्हणजे थोडं निर्माण झालंय जरी कमी धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलं तरी पडगी संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल ज्या गोलंदाजाने त्या बांधून ठेवला तेवाले संघाच्या घरातेवाल गोलंदाजांना या संजय माड्याने अल्पेश पालकर 2 गोलंदाजांना बांधून ठेवण्याचे काम केलं आहे दुसरं षटक घेऊन येतो आहे वैयक्तिक दुसरं साधिक तिसरे षटक निखिल मात्रेच्या वाट्याला आलं आहे एक मात्र बरोबर चेंडू जातो आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर छोटीशी खेळी करणार मिळाली 1 धाव हॅलो पुन्हा एकदा रद्ददार अवस्थेत सामना पाहायला मिळतोय कारण विचार केला तर फक्त 2 चौकार आले उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आल्यानंतर ज्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे खास करून सुयोग भोईर उर्फ गुल्लो याचं कौतुक करावं लागेल करायचं ज्याने कम्बॅक केलं आपल्या सामन्यामध्ये फक्त 3 धावा आणि 2 सफलता मिळवत या पूर्णपणे सामन्याला वलन निर्माण केलं युद्ध मिळालं आहे पाहूया म्हणजे लीड आणि शेवटपर्यंत निवडणूक कायम राहील की नाही एवढी पाहणे फार गरजेचं आहे चेंडू जातो आहे खराब चेंडूवर धाव 2 धाव
दाखल होते मिळाल्यात पंचांचा इशारा येतो अर्थात पंचचा इशारा असेल कुठल्या प्रकारचा इशारा नाही पंचांना आजकाल घोषित केलं आहे यामध्ये 2 धावा बऱ्याच विषयाने 2 धावा आल्यानंतर धावसंख्या धावसंख्या 14 धावसंख्या दुसरे सोबत चालू आहे सुनील महात्रे महामद गोलंदाज चेंडू खेळू काढला निवडके चेंडूकडे चेंडू जातोय खेळले चेंडूकडे तोपर्यंत पेटना चेंडू गुलाबी 1 आणि 21 धाव 1 धावसंख्या धावपैकावर आपण पाहत आहोत 15 धावा षटक चालू चांगली गोलंदाजी चांगला गोलंदाजीचा मारा केला जातो खऱ्या अर्थानं शेवाळी संघाच्या फलंदाजांना या चक्काने संजय मालीसारख्या फलंदाजाला जखडून घेण्याचं काम केलं आहे तर संजय मालीनं रेफ्रिजरेटरचं मान मिळवलं आहे बऱ्याच ठिकाणी चांगली बक्षिसं नामांकन फेरीच्या स्वरूपात मिळवणारा हाच तो फलंदाज बाकी चेंडू ऑप्शनला बाहेरच जाणारा चेंडू क्रिकेट मधला नियम क्रमांक 25वा सांगत असतो बाहेर चेंडू अवांतर धाव मिळाली आहे आणि अवांतर धावा घरीच्या स्वरूपात एकूण धावसंख्या बघायच्या 16 धावा धावसंख्यावर आपण पाहत आहोत संपूर्ण आदित्य रजनीमध्ये आमची समालोचक प्रवीण पेटे बाबूशाह सुभाष पाटील आणि रवींद्र मात्र समालोचित करत असताना मात्र सुरेख पद्धतीने निर्धाव चेंडू कौतुक करावं तेवढं कमी गोलंदाजांचं कारण ज्या ठिकाणी 30 धावांचं मापक आणि छोटंसं आव्हान लक्षात असताना ज्या प्रकारे गोलंदाजी खेळत आहे ते गोलंदाजीकडे वाखाणचे जोगे गोलंदाजी पाहायला मिळतोय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय कडके संघाच्या गोलंदाजांना आता मात्र चप्पाला होऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे दडपण निर्माण केलंय संघावर गोलंदाज फलंदाजांना संजय मालीनं दडपण करत असताना चप्पल होऊन फ्रंटफूटला येऊन खेळतोय चप्पल होऊन खेळतोय परंतु फ्रंटफूटला येत असताना तेवढा सुरेश चेंडू खेळलाय गोलंदाज निखिल मात्रेनं अप्रतिम गोलंदाजी आहे या संघातील शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारचा चेंडू खेळतोय उलटा चेंडू परंतु संजय माली उलटा चेंडूचा पुरेपूर पाहायला घेतोय चेंडू सरळ खेळून काढलाय ठीक एक्स्ट्रा कव्हरच्या 4 धावांसाठी आपण करीत होता गोलंदाजी पाहायला मिळाली मात्रेकडनं परंतु आणखी चेंडूवर जोश चौकार आला पुन्हा एकदा सामन्यामध्ये पूर्णपणे गोलंदाजांचं चित्र बदललं अजूनही जिंकण्याकरिता गरज असणार आहे 10 धावांची 12 चेंडू 10 धावांची गरज कडके संघाच्या गोलंदाजांना नक्कीच लक्षात घ्यावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी करावी कारण समोर असणारा फलंदाज संजय माले आणि अल्पेश पालकर हे 2 फलंदाजी करत असताना मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना पाहूया कशा प्रकारची कामगिरी करणार हा सामना शेवटपर्यंत रंगणार की या संघाने संपणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वगैरे समालोचक सुभाष पाटील यांच्याकडे धन्यवाद धावसंख्या धावपल गौर लागली आहे 20 धावा स्कोरिंगचा सामना आणि सामन्यामध्ये सुरस निर्माण केले यावेळेस मात्र उत्तरार्धामध्ये पालघर संघाच्या गोलंदाजांना गोलंदाजी पाहायला मिळाली संघामध्ये हा चेंडू नक्कीच स्पष्ट केला आहे पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव जमवली जाते 12 चेंडू 10 धावा असं समीकरण असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव जमवण्यात यश प्राप्त केला डावखुऱ्याचा फलंदाज अल्पेश पालकर याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मिनवादनचा फलंदाज आणि नक्कीच डावखुरी हाताचा फलंदाज त्याच्या वेळेस डावखुरी हाताचा खेळाडू आपण खेळपट्टीवर पाहतो त्याच्या वेळेस नक्कीच त्यांच्याबद्दल वर्णन केलं जातं डावखुरी हाताचा फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून जी ओळख असते परंतु यावेळेस मात्र या फलंदाजाला 1 जमवून स्ट्राईक प्रोजेक्ट केली आहे आणि स्ट्राईक एंडवर पाहू शकाल केवळ संघाचा अनुभवी फलंदाज संजय माली परंतु यावेळेस मात्र अनुभव काम करत नाही संजय मालीचा गोलंदाज प्रभाकर भोईरच्या समोर कारण जर आपण पाहिलं 12 चेंडू 10 धावांचं आव्हान समोर असताना त्यावेळेस मात्र 15 किलो निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली कारण जर आपण पाहिलं आजच्या रजनीमध्ये जास्तीत जास्त लोकस्कोरिंगचे सामने पाहायला मिळाले लोकस्कोरिंगचा सामना हवेमध्ये प्रत्येक उपस्थित नाहीये लांबले क्षेत्रामध्ये चेंडू मैदानाच्या बाहेर चौकार
नक्कीच चौकाराला धावसंख्या धावफलकावर लागली 25 धावा. तर पहिला मागचा चेंडू चौदा प्लेनचा चेंडू होता. मागच्या वेळेस मात्र फलंदाज डाऊन द विकेट होऊन खेळला आहे. काहीतरी वेगळी रणनीती संजय माळी या फलंदाजाची. आता पुन्हा पुरेपूर चेंडू मैदानाच्या बाहेर. हाय आणि हँडसम 6 धावा. नक्कीच त्यामुळे जे आहे सामना संपवला. एमएस धोनी साईड मध्ये आहे संघाचा. आपण पाहू शकाल स्टार प्लेअर संजय माली या फलंदाजांना